महापौरांच्या दालनामध्ये पेडणेकरांची घुसखोरी, ऋतू तावडे यांचा आरोप, वाद चिघळला। सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी, न्यायालयानं सरकारी वकिलांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली। शनिवारी कल्याण डोंबिवलीमध्ये शाळांना सुट्टी, कल्याण डोंबिवलीत मनपाच्या अधिकाऱ्यांची सुट्टी रद्द, अतिवृष्टीचा इशारा असल्यानं प्रशासनाचे आदेश। राम भक्तांची श्रद्धा ढळू देऊ नका, चोरांवर कठोर कारवाई करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आवाहन। ठाकरेंना आता राम आठवला, रविवारपासून राज्यभरात उबाठाचे रामरक्षा पठण, राम मंदिर दानचोरीच्या विरोधात आंदोलन। ठाकरेंनी रामरक्षा नव्हे, आमदार रक्षा आंदोलन करावं, भाजपा मुख्य प्रवक्ता नवनाथ बन यांचा सल्ला। परतूर शाळेमध्ये पोहोचले किरीट सोमय्या, इस्लामी गाण्याचा वाद वाढला। मुंबईमध्ये पावसाची हजेरी कायम, मुंबईत पाणी तुंबण्याच्या घटना सुद्धा कायम। अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली, रायगडला मुसळधार पावसाचा इशारा। गडहिंग्लज आजरा मार्गावरील पूल खचला, वाहतूक तात्पुरती बंद। ठाण्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार, ठाणे बाजारपेठेत पाणी भरल्यानं मोठं नुकसान, वंदना डेपो, कोपरी, बाराबंगला परिसरात साचलं पाणी। पनवेलच्या काळुंद्रे ओएनजीसी पुलाखाली पाणी साचलं, साचलेल्या पाण्यातून वाट काढताना पनवेलकरांची कसरत। भुशी बंधाऱ्यापासून दूर राहा, अतिउत्साही पर्यटकांना प्रशासनाचे आदेश। मुंढे पॅटर्न दूध भेसळ रोखणार का, ग्राहकाला सात्विक दूध मिळत राहावं हाच प्रयत्न, तुकाराम मुंढे यांची भूमिका। अहिल्यानगरच्या पाथर्डीत जिल्हा परिषद शाळा अंधारात, विद्यार्थी अंधाऱ्या खोलीत शिकत असल्यानं पालक नाराज। धुळे तालुक्यातील कुंडाणे इथून पंढरपूरकडे दिंडी निघाली, विठोबा माऊलीच्या नामगजरात निघाले वारकरी। एकादशीला वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ 5,500 जादा बसेस देणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। वारी आरोग्यदायी होण्यासाठी पथक तैनात, ज्ञानोबा आणि तुकोबांच्या दिंडीसह चालणार स्वतंत्र वैद्यकीय पथक। पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नूईंचे कृतघ्न बोल, भारतात असते तर प्रगती करू शकले नसते, वादग्रस्त वक्तव्यामुळे इंद्रा नूई यांचा सर्वत्र निषेध।